आज सकाळीच निघालो होतो शेतात, कारण की मक्काचा हंगाम सुरू झाला होता आणि आपली पण मक्का सुरू करायची होती. खरं जीवन तर या डॉगेश भाऊच आहे. ना काम ना धंदा, सट खायचा आणि सट राहायचं. अनेक आपण शेतकऱ्याचे पोरं म्हटल्यावर सुट्टीच नाही. झोपतून उठल्यापासून शेतात तर डायरेक्ट संध्याकाळपर्यंत. आज स्प्लेंडर पप्पा घेऊन गेले होते समोर, त्यामुळे चालत जावं लागलं होतं शेतात. आणि त्यातल्या त्यात शेत पण एवढ्या दूर होता ना, अर्धी एनर्जी चालून चालून संपून जाते. एवढी मक्का पाहून हिंमत काही होत नव्हती काम करायची, पण विलाज नव्हता. काम तर करावंच लागणार. मक्काचं काम म्हणजे कचकचीचं काम आहे, त्यामुळे आपण सगळं सुरक्षा कवच सोबत आणलं होतं. मस्त हातात घालून घेतलं आणि तोंड पण पॅक बांधून घेतलं आणि मक्का मोडायला सुरुवात केली. रान डुकरायचं बी अवघड आहे भाऊ. खाता कमी आणि नुकसान जास्त करून ठेवता. भरपूर ठिकाणी मक्का पाडून ठेवली होती. असो, सगळी मक्का मोडून घेतली आणि दुसरं हत्यार घेऊन पाडायला सुरुवात केली. मक्का पाडताना या बंधाऱ्यावरून त्या बंधाऱ्यावर कवा जातो याची वाट देवासारखी पाहणं पडत होती, कारण की भरपूर लांब अंतर होतं. सगळी मक्का पाडून घेतली आणि कडबा उचलायला सुरुवात केली. 2 एकरातला कडबा उचलून घेतला आणि 4 एकरातला कडबा बाकी होता. पण काम करून करून भयानक भूक लागली होती. म्हणलं आता जेवण केलं पाहिजे, नाहीतर ह्या कडब्यासारखं मला पण उचलून न्यावं लागेल. त्यामुळे चालू काम मी न दिलं सोडून आणि हंडा घेऊन निघालो विहिरीवर पाणी आणायला. या विहिरीत मोठ्या मोठ्या माश्या होत्या भाऊ. त्यांना पाहून तर मला पण पोहावं वाटत होतं, पण काम करायचं बाकी होतं म्हणून चुपचाप पाणी भरून घेतलं आणि हंडा घेऊन निघालो. दुपारच्या टायमाला शेतात जेवण करायची मज्जाच वेगळी असते. एकतर काम करून भूक लागेल असती आणि वरून नॅचरल वातावरण. जिथं 2 चपात्या खायच्या ना, तिथं माणूस 4 खातं. मस्त जेवण करून घेतलं आणि 4 एकरातला कडबा उचलायला सुरुवात केली. पण एवढा कडबा आजच्या आज उचलणं काही शक्य नव्हता. 2-3 हारीला वस्तोर संध्याकाळ कशी झाली समजलंच नाही आणि आपला पण घरी जायचा टाइम झाला होता. चला मी निघतो घराकडं. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.